आज होणार 8वा हप्ता वाटप, सोबतच 9वा हप्तासुद्धा लाडकी बहीण योजनेचा महिलांच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे. नमस्कार, आज दिनांक 5 मार्च 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज एकूण 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि या 15 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे पैसे एकत्रितरित्या जमा होणार आहेत. सोबतच तुमच्यासाठी 2 ते 3 अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेटसुद्धा आलेले आहेत फक्त लाडकी बहीण योजनेविषयीच. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट, 8वा हप्ता तर बहिणींना मिळणारच आहे, परंतु सोबतच 9वा हप्तासुद्धा आजच एकत्रितरित्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. हो मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि आतापर्यंत यूट्यूबवर कोणी सांगितलं नाही ती गोष्ट आपण सर्वात अगोदर तुमच्यासाठी सांगत आहोत. चला तर पुढील मुख्य अपडेटकडे वळूया. सर्व महिला खुश होणारच आहेत, कारण की आत्ताची अपडेटच अशी आलेली आहे. आता उशीर होणार नाही, आता फक्त पैसे वाटप होणार आणि तो म्हणजे फक्त 8वा हप्ता अधिक 9वा हप्ता. तर अशा पद्धतीने एकूण 3000 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. भरपूर महिला विचारत सर 2100 रुपये जमा होणार होते, त्याचं काय झालं? तर हे पहा, 2100 रुपयाचा विषय जो आहे तो प्रत्येक महिन्याला पुढे ढकलत चालला आहे किंवा पुढील महिन्यापासून आम्ही चालू करू, अशा पद्धतीचे अपडेट आपल्याकडे येत राहिलेले आहे. त्यामुळे हे पहा, आता हा हप्ता 8वा आणि 9वा हप्ता जर तुम्हाला दोन्ही मिळून 3000 रुपये जो आहे तो मिळणार आहे. एकूण 15 जिल्ह्यांची व 5 बँकांची यादी जाहीर झालेली आहे. ही यादी आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. त्यामुळे या 15 जिल्ह्यामध्ये तुमचं जर जिल्ह्याचं आज नाव असेल तर आज तुम्हाला डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर पैसे जे आहे ते जमा होऊन जाणार आहेत. यामधील सर्वात आत्ताच काही तासांपूर्वी मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि या बैठकीच्या अंतर्गत अत्यंत मोठे निर्णय घेतलेले आहेत. ते निर्णय म्हणजे काय? तर लाडक्या बहिणींना 8वा हप्ता वाटप झालाच पाहिजे, अशा पद्धतीचे मोठमोठे निर्णय या बैठकीत घेतलेले आहेत आणि त्यामुळेच आज 8वा हप्ता बहिणींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. हे पहा, आजपासून सलग 4 दिवस पैसे जे आहे ते लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. ज्या बहिणींना आतापर्यंत फक्त 1च हप्ता मिळाला, काही बहिणींना फक्त 2च हप्ते मिळाले किंवा मग जास्त हप्ते किंवा कमी हप्ते जर मिळाले असतील तर हे पहा, आता एकूण 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि या 15 जिल्ह्यामध्ये आज प्रत्येक मागील राहिलेले हप्ते असतील, पेंडिंग हप्ते असतील, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आज क्लिअर होणार आहेत आणि या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जे ते वाटप होऊन जाणार आहेत. चला तर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 15 जिल्ह्यांची यादी आपण लगेच जाणून घेऊया की या यादीमध्ये हे 15 जिल्हे आहेत की या जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होऊन जाणार आहेत. तर यापैकी सर्वात अगोदर मोठा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे. हो मित्रांनो, कारण की पुणे या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडला होता आणि वचनपूर्ती सोहळ्याच्या अंतर्गत भरपूर महिलांना विचारण्यात आले होते तुम्हाला पैसे मिळाले का? तर खूप कमी महिलांनी हात वर केले होते की आम्हाला पैसे मिळाले, म्हणजे भरपूर महिला ज्या आहेत त्या वंचित राहिलेल्या आहेत आणि या कारणास्तव सुरुवात जी आहे ती पुणे या जिल्ह्यापासून होणार आहे. त्याच्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोबतच नाशिक, नंदुरबार आणि धुळे. तर अशा पद्धतीचे एकूण मित्रांनो 10 ते 15 जिल्हे तुमच्या समोर आहेत आणि या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत. आता भरपूर महिला विचारते सर आमच्या जिल्ह्यांचं काय झालं किंवा आमच्या जिल्ह्यांना कधीपर्यंत पैसे जमा होतील? तर हे पहा, इकडे छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी, हिंगोली, बीड असेल, तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. परंतु तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे 4 दिवस सलग पैसे जे आहे ते वाटप सुरू राहणार आहे आणि या 4 दिवसाच्या अंतर्गत मग छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, बुलढाणा, वाशिम, अकोला या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे. त्याच्या हे पहा, आज इकडच्या जिल्ह्यामध्ये, उद्या या जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर परवा आणि त्याच्या नंतरच्या दिवशी म्हणजे नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल किंवा मग यवतमाळ असेल. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैसे जे आहेत ते सलग 4 दिवस वाटप होणार आहेत. अशा पद्धतीची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. सोबतच या 5 बँकांना महत्त्व देण्यात आलेले आहे. कारण काय आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, ज्या बहिणींचे खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आहेत अशा बहिणींना नक्कीच लाभ जो आहे तो लवकर मिळत असतो, कारण की आधार कार्ड डायरेक्ट लिंक असते आणि कुठल्याही प्रकारची शक्यतो तरी अडचण येत नाही DBT होण्यासाठी. त्यामुळे पोस्टाच्या बँकेचे खाते असेल तर अतिउत्तम आणि नसेल तरी देखील नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर जर तुमची SBI मध्ये खाते असेल तर सुद्धा तुम्हाला सर्वात फास्ट पैसे जे आहे ते येत असतात. त्याच्यानंतर मग महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे आणि त्याच्यानंतर मग इतर बँक आहे, HDFC बँक असेल, युनियन बँक असेल किंवा इतर कुठल्याही बँक असतील, ICICI बँक असेल, तर या बँकेमध्ये पैसे येतात, फक्त थोडासा उशीर होऊ शकतो किंवा जर आले तर सोबतच पैसे जे आहेत ते नक्की तुमच्या खात्यावर जमा होऊन जात असतात. आतापर्यंत बहिणींना एकूण 7 हप्ते जे आहेत ते मिळालेले आहेत आणि हे 7 हप्त्यामध्ये 10,500 रुपये एवढी प्रचंड मोठी रक्कम बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. आता भरपूर महिला विचारतात सर फेब्रुवारीपासून 2100 रुपये येणार होते, त्याचं काय झालं? तर हे पहा, दरवेळेस तुम्ही जसे पाहिले असेल की
लाडकी बहीण योजना चालू झाली आहे त्याच्या 2 महिन्यापासूनच शासन सांगत आहे आपल्याला की पैसे आम्ही 2100 रुपये चालू करू परंतु हे आतापर्यंत त्याच्याविषयी त्यांनी कुठल्या प्रकारे ऑफिशियल अपडेट जे आहे ते त्यांनी दिलेले नाही. फक्त ते काय सांगत आहेत पुढच्या महिन्यापासून चालू करू. म्हणजे सध्या तरी तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे एकूण मिळून 3000 रुपयेच मिळणार आहेत. म्हणजे 1500 रुपये हप्त्याप्रमाणेच पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि हे पैसे आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आता 8वा हप्ता मिळाला नाही आणि कशामुळे मिळाला नाही किंवा त्याचे अटी व काय अटी आहेत की त्या अटी आम्ही पूर्ण केल्या नसल्यामुळे आम्ही योजनेतून बाहेर झालोत का, तर अशा प्रश्नाचे उत्तर लगेच आपण जाणून घेऊया. तर एकूण आतापर्यंत 5 लाख अधिक 2 लाख महिला म्हणजे एकूण 7 लाख महिला ज्या ते लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेला आहे. हो मित्रांनो, 7 लाख महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. तुम्ही योजनेच्या आत आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हे 4 नियम पालन करावे लागणार आहेत. हे 4 नियम जर तुम्ही पालन केले असतील तरच तुम्ही योजनेच्या आत आहात, नाही तर तुम्हाला सुद्धा योजनेतून बाहेर काढलं गेलेलं आहे. तर हे 4 नियम आपण जाणून घेऊया. तर यामधील सर्वात पहिला मोठा नियम आहे तो म्हणजे काय, तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा एकाच योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे. जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. हो मित्रांनो, डबल योजनेचा लाभ घेत असाल तर योजनेतून तुम्हाला बाहेरच काढण्यात येणार आहे. याचे कारण म्हणजे फक्त लाडकी बहीण योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत अशाच महिलांना योजनेत ठेवण्यात येणार आहे. याच्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुमचे उत्पन्न जर 8 लाखापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला योजनेतून ठेवण्यात येणार नाही. कारण की उत्पन्न जर 8 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे तिसरी, ते म्हणजे काय, जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल किंवा तुमच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ इथून पुढे घेता येणार नाही किंवा 8वा हप्ता अजिबात मिळणार नाही. तर अशा पद्धतीने 4 महत्त्वपूर्ण नियम आहेत मित्रांनो. हे नियम जर तुम्ही पालन केले तर 100% मग तुम्ही योजनेच्या आत आहात किंवा जर नियम मोडले असतील तर योजनेतून बाहेर तुम्ही पडलेला असाल. तर आतापर्यंत महत्त्वपूर्ण योजना म्हणजे अन्नपूर्णा योजना, जे की लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतच योजना आली होती आणि यामधील 3 गॅस सिलेंडरची सबसिडी जी ती वाटप केली जात होती. याच्या योजनेच्या अंतर्गत भरपूर महिलांना लाभ देखील मिळालेला आहे, परंतु काही महिलांना लाभ मिळालेला नाही. याचे कारण पूर्ण कारण म्हणजे काय, तर हे पहा, जर तुमच्या नाव उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल तरच तुम्हाला हा लाभ जो आहे तो मिळणार आहे. अन्यथा तुम्हाला इतर दुसऱ्या गॅसचे कनेक्शन असेल तर मग मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ अजिबात मिळणार नाही. त्यामुळे गॅस बुकिंग करताना बुकिंग करून भरा आणि तुम्हाला सुद्धा 830 रुपये सबसिडी 3 महिने सलग तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. आता आपल्या चॅनलवरील सबस्क्रायबरसाठी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी आपले चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे अशा सबस्क्रायबरसाठी एक महत्त्वपूर्ण गिफ्ट देखील आपण देणार आहोत. ते गिफ्ट नेमकं काय आहे, तर ते गिफ्ट म्हणजे आहे मित्रांनो पैठणी साड्या. 25 ब्रँड न्यू क्वालिटीच्या पैठणी साड्या त्या आपण वाटप करणार आहोत फक्त आपल्या सबस्क्रायबरसाठीच. कारण की तुम्ही भरपूर आपल्याला सपोर्ट केलेला आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर लाईकसुद्धा करत असतात आणि या कारणास्तवच आपण 25 पैठणी साड्या ज्या आहेत त्या लाडकी बहिणीसाठी आपण स्वतः आपल्या चॅनलतर्फे वाटप करणार आहोत. आणि यामधील कोणत्या बहिणींना 25 पैठणी साड्या मिळतील, तर हे पहा, ज्या बहिणी आपला व्हिडिओ संपूर्ण पाहत असतात, सोबत व्हिडिओला लाईक करत असतात आणि व्हिडिओच्या खाली एक छान अशी कमेंट करत असतात, तर अशा बहिणींना 25 पैठणी साड्या आपण आपल्या चॅनलतर्फे वाटप करत असतो. आणि याच्या अगोदरही आपण 7 पैठणी साड्या मकर संक्रांतीला ज्या आहेत त्या वाटप केल्या होत्या आणि या कारणास्तव आता तुमचा रिस्पॉन्स पाहून पुन्हा एकदा आपण 25 पैठणी साड्या वाटप करण्याचे नियोजन आखलेले आहे. त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली छान अशी कमेंट करा, धन्यवाद सर, व्हिडिओ आम्हाला आवडला. तुम्हाला सुद्धा 25 पैठणी साड्या ब्रँड न्यू क्वालिटीच्या मिळून जातील. तर आता महत्त्वपूर्ण गोष्टीकडे वळूया. 8वा हप्ता मिळणार का, तर हे पहा, 8वा हप्ता मिळणारच काय आहे, कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे भावाचे वचन म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे वचन आहे. आता पैसे वाटप लवकरच वाटप होणार आहेत, कारण की कालच आदित्य तटकरे यांनी सांगितले आहेत आम्ही 8 तारखेपर्यंत सर्व बहिणींना पैसे जे आहे ते वाटप करून टाकणार आहोत. म्हणजे 8 मार्चपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील आणि याची सुरुवात म्हणजे आजपासूनच ही सुरुवात होणार आहे. आजपासून सलग 4 दिवस हे पैसे किंवा 3 दिवस हे पैसे तुमच्या खात्यापर्यंत वाटले जाणार आहेत. हो मित्रांनो, अत्यंत मोठी आणि जबरदस्त अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यासाठी ही घेऊन आलेलो होतो. आणि यामधील काही महिलांचा प्रश्न असा देखील होता, सर आमच्या जिल्ह्यामध्ये कधी येणार, तर हे पहा, तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे लवकरच ट्रान्सफर होणार आहेत. आता सांगितल्याप्रमाणे आज 5 मार्च आहे मित्रांनो, 6, 7 आणि 8 हे 3 दिवस महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आणि 9 मार्चला सुद्धा काही बहिणीच्या शेवट राहिलेल्या आहेत अशा बहिणींच्या खात्यावर सुद्धा पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. यामधील कुठल्याही प्रकारचा उशीर होणार नाही. छत्रपती संभाजीनगर असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल किंवा नागपूर असेल, तर प्रत्येक जिल्ह्यानुसार हे पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत मित्रांनो. कुठलाही जिल्हा आहे मधून वगळला जाणार नाही आणि 8वा हप्ता तर मिळणारच आहे. त्यामुळे महिला खुश होणारच आहे. तुम्हाला आतापर्यंत किती पैसे जमा झाले ते देखील तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगू शकता. सर आम्हाला एवढे पैसे मिळाले किंवा आम्हाला
7 हप्ते मिळाले अशा पद्धतीची माहिती तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लगेच सांगून टाका. कारण काय विषय होतो, तर आमची टीम जी आहे तिथं कंटिन्युअसली तुमच्यावर मॉनिटर करत असते कोणत्या बहिणीला पैसे मिळाले किंवा कोणत्या बहिणीला नाही, आणि त्यांची यादी आपण वर पाठवत असतो. त्यामुळे काही अडचण असेल, काही जर प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करत जा. तुम्हालासुद्धा 8वा आणि 9वा हप्ता तुमच्या खात्यावर आज जमा होऊन जाईल, किंवा आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप, अशा पद्धतीची माहिती मित्रांनो आपण यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर दिलेली आहे. त्याबद्दल व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.